हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग। तर स्वागत आहे तुमचं वरुडची ब्लॉगर या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या। तर आज आम्ही जात आहोत गव्हाणकुंडला। तर चला, फायनली आम्ही झालो रेडी। वहिनी, मी, पुन्हा ताई आणि मेन गोष्ट म्हणजे लेकरं होते सारे। तर लेकरं हे शाळा पाडून घरी राहिले होते आमच्यासोबत गव्हाणकुंडले यासाठी। काय खुशी राहते बापा ह्या लेकराईले यासाठी। सारेच्या सारे लेकरं डाल्यात बसलो आणि आम्ही सारे जण डाल्यात बसून निघालो गव्हाणकुंडसाठी। तर गव्हाणकुंड हे वरुड तालुक्यात येते। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलं असेल कोण तर कमेंटमध्ये सांगा मला की कोण बघितलं गव्हाणकुंड। तर त्या ठिकाणी मस्त असं धरण आहे आणि मेन म्हणजे ते असं पहाडात येते। तर छान वाटते तिथं गेल्यावर। आणि मी तर कधी ते गार्डन बघितलं नाही, त्याच्यानं जाऊन पाहतो आता कसं काय आहे। तर तुम्ही पण चला। तर आम्ही जातच होतो तर त्या ठिकाणी दिसले आम्हाला बाया। तर त्यात माझी आई पण होती, कामाला गेली होती। ते पहा कशी उभी राहून पाहून राहिली आम्हाला। पहिलेच म्हटलं होतं घरून जाण तर आम्ही दिसतोच म्हणे तुम्हाला रस्त्यावर। तर मग आम्ही जाऊन पोचलो। तर त्या ठिकाणी आम्ही सर्वात आधी गेलो तिथं मंदिरात। तर तिथं शंकरजीचं मंदिर आहे, तिथं खूप सारे देव आहे वाटते। मी तर पाहिली नाही आता कोण आहे, तर चला तुम्हाला दाखवतो। तुम्हीच सांगा मला कोणकोणते आहे तिथं। तर हे आमचं गव्हाणकुंडचं मंदिर। आजही गर्दी आहे। असं वाटलं होतं का सोमवारीच गर्दी राहते, पण सोमवारीच नाही, मंगळवार आहे तरी मंगळवारी गर्दी आहे। हो, या लवकर। तर या मंदिरात कोणाचं तरी लग्न होतं, तेरवी होती हे काही माहीत नाही, पण लोकांची गर्दी जास्त दिसून राहिली। तिथं होत्या पंक्ता दिसल्याबरोबर वहिनी म्हणते मी चालली म्हणते जेवाले। वहिनी चालल्या होत्या जेवाले, मजाक करून राहिली। बरं, सध्या तर एवढं काही आहे नाही, पाणी नाही झालं आहे आमच्या गव्हाणकुंडमध्ये जमा, तर त्याच्यानं जास्त काही आला नाही आहे पाऊस। ते भरलंच नाही आहे। हे पा, जेव्हा भरते तेव्हा गर्दी राहते, पण आता काहीच नाही आहे। हे काय खालीच आहे, काहीच नाही भरला। मुद पडली। चला मंदिर दाखवतो। कशाचं मंदिर आहे तर मला माहित नाही आता, पहिल्यांदाच आली मी मंदिरात। तर हे बहुतेक विठ्ठल रुक्माई आहे वाटते। इथं सगळ्या बाया पूजा करून राहिल्या होत्या आणि सगळ्या पाया लागून राहिल्या होत्या। काय मागून राहिल्या होत्या देवाला काही माहीत नाही। आणि हे कोण आहे तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये। मी इथं पहिल्यांदा आली। हे कोण शंकरजी आहेत ते बहुतेक। तर जाऊ द्या, आता पहा काय दिसते तुम्हाला त्याच्यात। कारण कसं आहे ना, मी तर मंदिरात जास्त जात नाही, त्याच्यानं मला काही माहीत नाही आहे कोण काय होतं। निशू पाहत एवढ्या याच्यात तिथं मागून राहिली होती काय तर बिचारी। एवढ्या उन्हीत आणीत बाया इथं पूजा करायला येऊन राहिल्या, किती भक्तिवान आहे ना बापरे। हे बघ कसं चालून राहिलं पायाच्या, चप्पल द्या पाय। हे काय इशू या गव्हाणकुंडचा रस्त्यात गड्डे आहे की गड्ड्यात रस्ता आहे काही समजून नाही राहिला आहे। फायनली आम्ही गार्डनमध्ये जाऊन पोहोचलो। तर त्या ठिकाणी तिकीट होती, मागच्या वर्षीपर्यंत तर तिकीट होती नाही म्हणते, यावर्षी नवीन नियम चालू केले। तिथे 20 रुपये तिकीट झाली वाटते। गार्डन तर लय सुंदर आहे बाई, मी आता पहिल्यांदाच पाहिलं। मी तर आली नाही। हे बा पोट्टे कसे हाय ना हॅलो करते कॅमेरा दिसल्याबरोबर। हे पण हे इतके उन्ही त्या लहान लेकरायला बिलकुल ऊन नाही लागू राहिली। हे पा बुधू आमची ची कशी धावून राहिली एवढ्या उन्हीत। पकड दिले, पकड तिला। हे पा एक तिच्या मांग हिरशी चालली तिच्या मांग धावत। छान आहे। आता आम्ही गार्डन मध्ये मिस कपल पडशील आरामात। वाव,
ह्या पाय झुला, ह्या पाय झुला, पाय झुला. सावली पाहिजे होती यार. इथं थोडे थोडे तरी झाडं नाही आहे इथं व्यवस्थित. छोटे छोटे आहे, जस्टच झालेलं आहे ना हे, त्याच्यामुळे जास्त झाडं नाही आहे इथं. असं एकदम कमी झाडं आहे. झाडं पाहिजे होते पण ठीक आहे. हे पा आले पिल्ले आल्याबरोबर. यायले काही लहान लेकरायले उन्ही तानीचा काही फरक पडत नाही. खेळणं म्हटलं का कुठे येते. हे पा चांगले चटके लागून राहिले तरी खेळून राहिली. वातावरण पा किती सुंदर दिसत आहे. हे पा इथून मस्त धरण दिसते पण धरण पूर्ण भराचं आहे कारण पाऊस नाही होता जास्त, तर त्याच्यानं धरण काही एवढं व्यवस्थित असं भरलं नाही आहे. नाही तर खूप सुंदर दिसते इथून. धरणावर काय आहे. चला आता नेक्स्ट दाखवतो. हे पहा आमच्या लहान बहिणी, सगळ्यात लहान लेकर आमचीचे. हे सगळ्यात मोठी आहे, हे सगळ्यात लहान आहे. हे सगळ्यात लहान जन्म पाण्यात टाकलं होते. पाण्याची प्रॅक्टिस करू कुठे लागन नाही शो त्या गोष्टी. हे पा चिलूट, ह्या चिलटाला बिलकुलच भेव नाही लागत. कुठे जाऊन तर गेली आणि एवढ्या मोठ्या घसरकुंडीवरून घसरायला लागली ना, भेव नाही लागत बाई ह्या पोरीले. हे पा आता बसलो एका ठिकाणी. हे पा आता पाऊस चालणंच नाही होत लवकर. पावसानं कशा कधी केलो तर तिथं सगळं सुद्धा एन्जॉय करता नाही आता. मग म्हटलं चला आता पाऊस येऊन आला तेवढ्या वेळपर्यंत मस्त असा कच्चा चिवडा करून घेतला आम्ही. तर घरून आम्ही मस्त असं सामान आणलं होतं. त्याचा मस्त असा खमंग असा कच्चा चिवडा केला आणि मस्त एन्जॉय केला. मग आता चिवडा चांगला भेलपासाठी थोडं नको ना येतो. सब्जा चुटकी वातावरण किती सुंदर दिसत आहे. मला घे ना. आता लयच थकलो. 1% कॅपॅसिटी नाही राहिली आता जायची. तरी यायले कॅमेऱ्यात याची गडबड पा कशी राहते कॅमेरा ऑन केल्याबरोबर. पुट्या पा कशा धावून राहिल्या आमची चा. अरावा ना. तर शेवटी आम्ही जाऊन पोचलो मग धरणावर. तर धरणावरचं वातावरण बघा किती छान होतं. तसं धरण तर भरलं नव्हतं कारण पाणीच येत नाही तर काय धरण भरणार आहे. चुरू चुरू पाणी येऊन राहिलं रोज न. पाणीच नाही आलं तर मग धरण कसं भरणार आहे. मग शेवटी सगळं आम्ही मस्त असा एन्जॉय केला आणि शेवटी निघालो घरी जायसाठी. तर असा होता आमचा आजचा दिवस आणि असं होतं आमचं छोटंसं पिकनिक. तर कसा वाटला तुम्हाला आमचा आज टूर तर कमेंटमध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल लाईक आणि सबस्क्राईब करत चला मग बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग कुठचा येतो नेक्स्ट टूर आमचा तर पाहू आता. बाय.